आम्हाला वाटलंच नव्हतं की एवढा हार्ड पेपर येईल. पण IIB ने आधीच प्रॅक्टिस करून घेतला होता. पण तो एक्सपेक्टेडच नव्हता 2025चा जो पेपर होता. तो अभ्यासाच्या सतत प्रवाहात राहायचा आणि कंटिन्यू अभ्यासामध्ये राहायचा. डिस्टर्ब मात्र तो कधी झाला नाही. डिस्टर्ब कधी झाला तो परीक्षेहून येतानाच डिस्टर्ब झाला. परीक्षेचा पेपर जेव्हा झाला आणि तो गाडीत माझ्यासोबत बसला, माझ्याकडे बघला सुद्धा नाही त्याने. इतका पेपर त्याला इतकं वाईट वाटलं. मी 2 वर्ष खूप अभ्यास केला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव चैतन्य सुरेखा नागरगोजे आहे व मी एक IIBN आहे आणि नांदेड येथे राहतो. माझे वडील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज विष्णुपुरी येथे लॅब टेक्निशियन आहेत व आई जिल्हा परिषद येथे टीचर आहे. माझा नीटमध्ये स्कोर 573 आहे व ऑल इंडिया रँक 4784 आहे. नीट 2025चा जे पेपर होता तो अनएक्सपेक्टेड होता. आम्हाला वाटलंच नव्हतं की एवढा हार्ड पेपर येईल. पण IIB ने आधीच प्रॅक्टिस करून घेतला होता. पण तो एक्सपेक्टेडच नव्हता 2025चा जो पेपर होता. तर पेपर ओपन केल्यावर आधी वाटलं की पेपर बायोचा जे IIB मध्ये घेतला होता त्याचप्रमाणे होता. तेवढं काही हार्ड नव्हता. 1-2 क्वेश्चन वाटत होते फक्त. पण केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये कन्फ्युजिंग क्वेश्चन होते. फिजिक्स मी लास्टला अटेंड केल्यामुळे मला जास्त काही टाइमचं बायो आणि केमिस्ट्रीमध्ये कमी पडला नाही. फिजिक्समध्ये टाइम कमी पडला. फिजिक्सचा पेपर खूप अवघड होता. फिजिक्सचा पार्ट जेव्हा मी ओपन केला होता तेव्हा टाइम पाहिलं तर माझे फक्त 35 ते 40 मिनिटं बाकी होते. पण पूर्ण फिजिक्सचा पार्ट बाकी होता. आणि टीम IIBचे फिजिक्स फॅकल्टी नेहमी म्हणते की प्रत्येक वेळेस सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे गरजेचं नाहीये. पण जे क्वेश्चन छोटे आहेत किंवा जे क्वेश्चन तुम्हाला येतात नक्की ते सॉल्व्ह करा. ते तेवढेच मार्क देतात जेवढे मोठे क्वेश्चन देतात. मग पेपर जेव्हा ओपन केला मी तेव्हा मोठे मोठे क्वेश्चन स्किप केले आणि छोटे जे मला येत होते तेवढेच सॉल्व्ह केले मी. आणि 31 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले 35 मिनिटात आणि त्यापैकी माझे फक्त 2 क्वेश्चन हे चुकले. तर थँक्यू फिजिक्स फॅकल्टी फॉर दिस गायडन्स. पेपर झाल्यावर मला वाटलं होतं की पेपर खूप टफ गेला मला आणि माझं यावर सिलेक्शन नाही होणार. पण जेव्हा घरी आल्यावर 1 घंटा 1.5 घंटाने IIB मधून कॉल आला होता. फ्रेंड्स वगैरे सगळे इथे आले होते. सरांनी बोलवून घेतले होते. तेव्हा मी इथे आलो. सरांनी सांगितले, गायडन्स दिलं की फक्त IIBचा नाही तर पूर्ण इंडियाचा पेपर हार्ड गेला. तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी मार्गदर्शन केलं. फिजिक्सचे लेंथी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फक्त IIBचे एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे कमी होईल. IIBचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे आहेत, जे मॉड्यूलमध्ये ऑलरेडी प्रिंटेड आहेत, ते लेंथी आणि हार्ड क्वेश्चन्स एक इन्क्लूड करतात. तर ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. हार्ड व लेंथी क्वेश्चन्स टॅकल करण्यासाठी नीट 2026च्या विद्यार्थ्यांना हीच एक ॲडवाईस आहे. IIBचे सगळेच डिव्हिजन हे संपूर्ण त्यांचं काम करतात. जसे की एक्झाम डिपार्टमेंट टाइम टू टाइम एक्झाम घेतात व त्याचे रिझल्टही ऑनलाईन व SMS द्वारे पॅरेंट्सला सेंड करतात. आणि IIB मध्ये प्रत्येक महिन्याला किंवा मोठ्या एक्झाम्सला शफलिंग होते. बॅच शफलिंग म्हणजे काय? बॅच शफलिंग म्हणजे जे सगळे आपले टॉपिक कव्हर्ड आहेत त्याच्यावर एक एक्झाम होऊन आपल्या मार्क्सनुसार एक चांगली बॅच मिळते. यामुळे अभ्यास करण्याचा उत्साह वाढायचा. मी आधी जेव्हा 11th मध्ये आलो होतो तेव्हा एक जनरल बॅच मध्ये होतो. मग नंतर एम्स मध्ये गेलो आणि नंतर 12th ला SRB मध्ये गेलो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे डाऊट्स घेऊन जेव्हा मी DSP मध्ये जायचो तेव्हा तिथली फॅकल्टी फक्त ते डाऊट सॉल्व्ह न करता आणखी आपण कसं इम्प्रूव्ह करेल याबद्दलही सांगायचे. तो आपल्याला टाइम टेबल द्यायचे किंवा मार्क्स कसे इम्प्रूव्ह करेल याबद्दल एक्झॅक्ट जे मेथड आहे ते द्यायचे DSP मध्येच. मग क्वेश्चन सॉल्व्ह न करता एक पूर्ण टॉपिक कसं कव्हर करावं याबद्दलही ते खूप सांगायचे. त्या पूर्ण नीटच्या जर्नीमध्ये पॅरेंट्स आणि फ्रेंड्सचा खूप मोठा रोल होता. फ्रेंड्स सोबतचे आपले कॉम्पिटिटर्स असतात, पण एक हेल्दी कॉम्पिटिशन आपल्याला चांगले मार्क घेण्याला उत्साह देतात. आणि माझे फ्रेंड्स चांगलेच होते. माझे सोबत बेंचवर बसायचे व आमच्या स्कोअरमध्ये जास्त डिफरन्स नसायचा आणि आम्ही मिळून अभ्यासही करत होतो. आणि पॅरेंट्स मेन रोल प्ले करतात. पॅरेंट्स आपला डेली शेड्यूल मेंटेन करतात, टाइम टू टाइम टिफिन वगैरे बघतात आणि आपलं पूर्ण जे स्टडी आहे त्याबद्दलही ते माहिती ठेवतात. बऱ्याच जणांना वाटते IIB हे मेनली बायोवर फोकस करते, पण असं नाही आहे. IIB फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिघावरही फोकस करते. फिजिक्समध्ये फॅकल्टी खूप चांगले आहेत.
माझा जेई मेन्स मध्ये फिजिक्स मध्ये स्कोर 100% आहे व मी पूर्ण फिजिक्सचं नॉलेज IIB कडूनच गेन केलेलं आहे. IIB चे DSP मॉड्यूल्स, वर्कशीट्स व त्यांचे एक्स्ट्रा वर्कशीट्स जे की स्पेशल बॅचेसला दिले जातात, यांमुळे तिन्ही सब्जेक्ट्सवर चांगलं होल्ड आलेलं आहे. मी IIBचा 2 इयर फुल टाइम क्लासरूम प्रोग्रामचा एक स्टुडंट आहे आणि मी इतकं तुम्हाला प्रॉमिस करू शकतो की इथं दिलेलं जे स्टडी मटेरियल आहे, टीचर्सचे जे टीचिंग स्टाईल आहे किंवा त्यांनी दिलेले एक्स्ट्रा वर्कशीट्स आहेत, हे इनफ आहे की तुम्हाला जेई मीन्स किंवा नीटमध्ये चांगला स्कोर मिळवून देतील. जेव्हा स्टार्टिंगला आलो होतो 11th मध्ये, तेव्हा काही मेन असा टाइम टेबल म्हणून नव्हता, पण 6 आवर्स कोचिंग सोबत मी जवळपास 4 घंटे स्टडी करायचो, जेव्हा चॅप्टर्स खूप कमी होते. पण नंतर जसे चॅप्टर्स वाढत गेले तसं रिव्हिजनला टाइम पण लागत गेला. मग मिड 11th मध्ये माझा स्टडी टाइम 6 आवर्स पर्यंत गेला होता आणि मी 4 घंटे जे शिकवलं ते वाचत होतो आणि 2 घंटे मागचं रिव्हिजन करत होतो. 11th एंडिंग पर्यंत टाइम वाढावा लागला, कारण एक्झाम पण खूप होते आणि सिलेबस पण खूप संपला होता. मग 12th पासून जो माझा टाइम टेबल होता तो 7 घंटे कोचिंग होती आणि नंतर मिनिमम 6 to 7 आवर्स माझी सेल्फ स्टडी होती. आणि त्यामध्येही मी मागचे कोणते टॉपिक वाचायचे जे की एक्झाम्सला यायचे, कारण एक्झाम्समध्ये जे एक्झाम डिपार्टमेंट आहे त्यांनी असं तयार करतात टाइम टेबल की मागचे सगळे टॉपिक तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजेच त्या एक्झामला अटेंड करण्यासाठी. चांगला स्कोर जर पाहिजे असतील तर मग ते टॉपिक तुमचे वाचायलाच हवे. तर मग असे जर 1-2 राहिले असतील तर तेही मी रिव्हिजनच्या द्वारे कव्हर करून घेतले होते. नमस्कार, मी मीना सूर्यकांत नागरगोजे. आम्ही राहणार कंधारचे आहोत. इथं जॉब असल्यामुळे दोघांना आम्ही इथंही राहतो. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा येथे शिक्षिका आहे. सर मेडिकल कॉलेजला टेक्निशियन आहेत. आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी IIB निवडलं, कारण की नाही IIBला चांगला स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ छान आहे आणि IIBचं खरंच महाब्रँड म्हणतात ना, ते खरंच IIB एकदम उत्कृष्ट आहे मुलांच्या भविष्यासाठी. ते मुलंच घडवतात नाही, मुलांचं आयुष्य घडवतात, भविष्य घडवतात. एकदम त्यांना फ्रेंडली हसत खेळत ज्ञान देतात आणि शिकवतात त्यांना. नाही, चैतन्य असा आहे की रागवण्यासारखं काहीच नाही आहे चैतन्याला. चैतन्य खरंच खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे त्याचं, की तो एवढा समजूतदार आहे. आपला अभ्यास आपण राहिलेल्या वेळात तो मला मदत करतो. बरीचशी कामं मला हेल्प करू लागतो घरामध्ये. अभ्यासही खूप छान समजून घेऊन अभ्यास करतो तो. चैतन्याचा स्वभाव जो आहे खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ मायाळू असा आहे. आणि चैतन्याला मी नेहमी म्हणे, चैतन्य थोडं झोप रे, थोडंसं रेस्ट कर, अभ्यास एवढे स्टडी जास्त करू नको. चैतन्य म्हणायचा नाही मम्मी, जो झोपला तो संपला. तो अभ्यासाच्या सतत प्रवाहात राहायचा आणि कंटिन्यू अभ्यासामध्ये राहायचा. डिस्टर्ब मात्र तो कधी झाला नाही. डिस्टर्ब कधी झाला तो परीक्षेहून येतानाच डिस्टर्ब झाला. परीक्षेचा पेपर जेव्हा झाला आणि तो गाडीत माझ्यासोबत बसला, माझ्याकडे बघला सुद्धा नाही त्याने. इतका पेपर त्याला इतकं वाईट वाटलं. मी 2 वर्ष खूप अभ्यास केला आणि सरांनी किंवा IIBच्या टीमनी प्रत्येक वेळा नेहमी फोन करणं, त्यांना त्याचा अभ्यास घेणं किंवा मला विचारणं की मॅडम त्याच्या काय अडचणी आहेत का, तो कसा अभ्यास करतोय, काय म्हणतोय, त्याचे डाऊट्स काय आहेत का, तो आम्हाला सांगायला भीत असेल का, त्याचं काय आहे का. सर असं नेहमी म्हणायचे. पण जेव्हा पेपर सोडून तो आला की नाही, कोणत्या सरांचा फोन सुद्धा घेतला नाही त्यांनी. आणि त्यांना एवढं वाईट वाटलं त्याला की मी 2 वर्ष एवढं मेहनत करून सुद्धा क्वेश्चन एवढे लेंदी आले आणि वेळ पुरवला नाही, त्याला अजिबात वेळच पुरला नाही. त्याचा असा एकही प्रश्न नव्हता त्या पेपर मधला की त्याला येत नव्हता. सगळे प्रश्न येत असून सुद्धा त्याला स्वतःला एवढी खंत वाटली, तो एवढा नाराज झाला. 1 तास 2 तास तर आमच्याकडे घर येईपर्यंत पाहिला सुद्धा नाही त्यांनी. इतकं त्याला फील होऊ लागलं. आणि यामागे अभ्यासाचं म्हणजे IIBचं खूप श्रेय आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रत्येक याच मुलाची नाही, सगळ्याच मुलाची IIB टीम आहे की नाही अभ्यास घेते. वेळोवेळी त्यांना विचारते, पालकांच्या भेटी असतात, घरी जाऊन भेटतात ते. त्यांचं पर्सनल काय का, तू बिमार आहेस का, तुला बरं नाही का, तुझा अभ्यास कसा आहे, हे मात्र त्यांनी जिव्हाळ्यानं विचारतात. खरंच IIB म्हणजे महाब्रँड आहेच तो, महाराष्ट्राचा महाब्रँड. माझ्या नीटच्या रिझल्टवर मला कन्फर्म आहे की एक चांगलं कॉलेज मिळून जाईल व मी याचं पूर्ण क्रेडिट माझ्या पॅरेंट्स, फ्रेंड्स व टीम IIB आणि सर्व टीचर्सला देणार आहे. थँक्यू. थिंक नीट, थिंक IIB.